काही क्षणात पात्रा 70-70 स्पोर्ट्स. धन्यवाद. धन्यवाद चंदू शेट्टी जी, धन्यवाद समीर ठाकरे। आइए दोस्तों लौट चलते हैं धमाका बिग बैश अंडर 25 की अद्भुत दुनिया में। मेरे साथ मिस्टर आईपीएल कुणाल दाते सर जुड़ चुके हैं। मौलिक 11 वाघबीळ ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। पहली गेंद दूर से खेला है लेकिन पीछे खिलाड़ी हैं डीप एक्स्ट्रा कवर में। 0 पे पहला झटका लगता हुआ टीम मौलिक 11 वाघबील को। कमाल की गेंद थी अवधूत कामत की, सीधा डीप एक्स्ट्रा कवर में। मेरे ख्याल से ऑल इंडिया है कौन, बंटी बद्री के 0 पे आउट। ये बड़ा झटका है। नॉन स्ट्राइक पे टेनिस क्रिकेट के किलर मिलर ओमी के ने। कमाल की गेंद थी अवधूत कामत की। देखिए थोड़ा लालच में आ गए थे, ओवर पिच थी, गेंद को लॉफ जरूर किया था लेकिन पीछे खिलाड़ी थे। आप देख रहे हैं दोस्तों धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप डीडी ग्राउंड भिवंडी से। मेरे साथ आईपीएल की मखमली आवाज़, वर्ल्ड क्रिकेट की मखमली आवाज़ और टेनिस क्रिकेट की वेलवेट वॉइस सर कुणाल दाते भी जुड़ चुके हैं। मौसम बहुत ही खूबसूरत है, चमकती हुई धूप है। धमाका बिग बैश आप तक लाए हैं मिस्टर तारिफ सैयद, मिस्टर अहमद बनियाल और 70-70 स्पोर्ट्स। MS 11 सातपाटी वन द टॉस, दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट। ऑल इंडिया अकाउंट 0 पे आउट। रिवर्स खेला है और गजब का खेला है, गैप में 4 रन। चांगला फटका रिव्हर्स स्वीप आणि सूर्या नायडूने आल्या आल्या त्याचे इरादे स्पष्ट केले। चौकाराच्या मदतीने त्याचं खातं उघडलंय आणि अशीच बॅटिंग करावी लागेल। मागच्या मॅच मध्ये 118 धावांचं एक बलाढ्य टार्गेट सेट केलं होतं कर्नाटका टीमच्या समोर फलंदाजी करत असताना, त्याच्यामुळे इथूनही सुरुवात चांगली झाली आहे। मी म्हणेन विकेट गेल्यानंतर पहिलाच बॉल चौकार मारलाय सूर्या नायडूने। सूर्या नायडू ने 4 से खाता खोला है। फिर रिवर्स खेलने की कोशिश, अब की बार पढ़ लिया था बल्लेबाज को, गेंद को सीधा रखा था अवधूत कामत ने। प्रत्येक वेळेला तुम्ही तेच फटके सजू शकत नाही या खेळपट्टीवर आणि हा बॉल थोडासा वेगाने आला विकेट कीपरच्या दिशेने पडल्यानंतर सरळ विकेट कीपरचा वेध घेतला जातो आणि त्याच्यामुळे डॉट बॉल येईल। आज काफ़ी तेज़ हवाएं मैदान पे बह रही है और टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई बिग बैश अंडर 25 की। फुल टॉस गेंद, फॉलिंग स्वीप किया है, वेकेंट एरिया है, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर 4 रन। फुल टॉस बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता तो फसला आणि सरळ पाठवला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। या फटक्यांसाठी हे खेळाडू जाणले जातात। अंडर 25 म्हटल्यानंतर सळसळतं रक्त आणि त्याच्यामुळे हे जे खेळाडू आहेत वेगाने धावा करतात। मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं धुवाधार बॅटिंग करताना दिसला गणेश डिंगोरे। अर्धशतक त्यांनी कंप्लीट केलं, ते या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होतं आणि आल्या आल्या मैदानामध्ये सूर्या नायडूच्या बॅटमधून हे 2 चौकार पाहायला मिळालेत। टीमची धावसंख्या 8। एग्जैक्टली गरम खून का क्रिकेट आप देख रहे हैं। अवधूत कामत इस मरतबा अच्छी वापसी वाइड यॉर्कर थी, बल्ले की टो से लगी, रूबी कट्टा, कोई रन नहीं। चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक। नक्कीच 2 चौकार आले, त्याच्यानंतर जागा द्यायची नाहीये। फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या अगदी आतमध्ये लागला। हा डॉट बॉल पाहायला मिळताना दिसेल या ओव्हरमध्ये। अवधूत कामतच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं हाताळलं जातं आणि आतापर्यंत 5 बॉल टाकून झाले। टीमची धावसंख्या 8। अवधूत कामत फिर रिवर्स खेलने की कोशिश, अब की बार अपील हो रही है वहां पर। रन पूरा होता हुआ डिपिच गली में गेंद गई लेग बाय। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है मौलिक 11 वाघबील पहले ओवर के बाद। एंड ऑफ द फर्स्ट ओवर 9 फॉर द वेरी इंपॉर्टेंट विकेट ऑल इंडिया आइकॉन बंटी बद्री के, डिपार्चर ऑफ बंटी बद्री के।
3 मिनिटाचा वेळ घेतला पहिलं षटक टाकण्यासाठी. लक्षात घ्या, प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला टायमिंग आम्ही सांगत राहू. त्याच्यामुळे बरोबर 25 मिनिट्समध्ये तुम्हाला ओव्हर कंप्लीट करायचे आहेत 5. जर त्या झाल्या नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. हे नियम सगळ्यांसाठी आज लागू असतील ज्या 10 सामन्यामध्ये टीम्स खेळणार आहेत. 9 धावा स्कोअरबोर्डवर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. ओमी केनी नॉन स्ट्रायकिंग एंडलाच पाहायला मिळाला. सूर्याने मात्र 8 धावा केल्यात, त्याच्यामध्ये 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये आहेत. कमाल का क्रिकेट चल रहा है, कमाल का क्लाइमेट है। जनवरी का महीना है, गुलाबी थीम है और गर्म खून का क्रिकेट आप देख रहे हैं। धमाका बिग बैश अंडर 25 चैंपियनशिप। देखिए बिग बैश एक ब्रांड बन गया है, जिस तरह 70 एक ब्रांड है। अगर सलमान खान की बिग बॉस जितना हिट है टेनिस क्रिकेट में तारिफ सैयद और हेमंत बनियाल का बिग बैश उतना हिट है। बहरहाल चलते मैच की तरफ। गेंदबाजी के लिए सत्यम चौधरी को लगाया गया है वीआईपी एंड से। सामना करेंगे बैटर सूर्या नायडू। 2 चौके लगा चुके हैं। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट टर्न में एक शॉर्ट लगभग फ्लाई स्लिप, अब वो स्लिप पे आ गए। शॉर्ट फाइन लेग, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ। ओहो क्या गेंद घुमी थी, लेग ब्रेक। पहिलाच बॉल फ्लाईटे दिली आणि लेग ब्रेकचा प्रयत्न बाहेर निघाला आणि वाईट बॉलचा निर्णय अंपायर कडून आलेला आहे. मेरे ख्याल से बल्लेबाज ने चलना शुरू किया है। हिट विकेट कदाचित तो झालाय. यस, हिट विकेट आउट हुए हैं। हालांकि वाइड गेंद थी, इंटरेस्टिंग टू सी। बिल्कुल पैर लगा दिया उन्होंने स्टंप्स को। पैर ने बैट लगा दिया, ये देखो यस, जैसे घूमा वो बैट लग गई स्टंप को. खराब शॉट। सुनते हैं कि आ बैल मुझे मार, आ बॉल मुझे मार। बल्ला फेंक दिया उन्होंने। कमाल का टेलीकास्ट देख रहे हैं आप 70 के माध्यम से। दूसरा झटका लगाए नायडू 8 रन बनाने के बाद डगआउट लौटते हुए। कुल स्कोर है 10 रन, 2 विकेटों के नुकसान पे। नए बैटर मौलिक 11 वाकबिल की तरफ से जाते हुए। यश कोठारी. लक्षात घ्या, एक बॅटर आउट झाल्यानंतर लगेच दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे, कारण टाइमर सेट आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 10 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत. यश कोठारी नए बैटर। देखिए पिछले मैच में मिस्टर 360 डिग्री गणेश डिंगोरे ने जो बल्लेबाजी की, मेरे ख्याल से अंडर 25 के इतिहास की सबसे अच्छी इनिंग। 86 रन ही मेड। दोनों टीमों की तरफ हम देखते हैं तो मेरे अंदाजे से टीम MS11 सात पार्टी के पास ऑल इंडिया आइकॉन अयूब शेख हैं, जिसने BPL में भी कमाल का परफॉर्मेंस किया, TDPL में भी काफी चमके। आगे रखे हुए गेंद लॉब कर दिया है सीधा VIP डाइस पे। तीर निकला कमान से, जा मिला आसमान से। लेग ब्रेक गेंद जरूर थी लेकिन आगे रखा था। कमाल का स्ट्रोक, 6 रन। फ्लाइट मध्ये बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्लॉट मध्ये बॉल होता आणि डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला हा षटकार ठोकला. बॅटर यश कोठारी, नाव यश आहे आणि लगेच आलेला त्याच्या बॅट मधून एक षटकार येतो आणि तो देखील फलंदाज यशच्या माध्यमातून सत्यम चौधरीच्या विरुद्ध. सत्यम चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 16 धावा. सत्यम चौधरी फिर फ्लाइट दिया, इस मरतबा कंट्रोल शॉट खेला था डीप एक्स्ट्रा कवर पे, थोड़ा फम्बलिंग, 1 रन। देखिए लेग ब्रेक गेंदबाज जब फ्लाइट देता है तो उसको टर्न और बाउंस मिलता है, लालच दे रहे हैं वहां पर सत्यम चौधरी। आता पाहूया गुगली येईल का लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध सत्यम चौधरीचा. आणि एक चांगला गोलंदाज आहे, अनेक वर्ष लेदर क्रिकेटमध्ये देखील अनुभव त्याने प्राप्त केलाय आणि त्यातल्या त्यात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक सीझन मला आठवतो तिथे चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. नंतर त्याच्या विरुद्ध आक्रमणही झालं होतं सेकंड मॅचमध्ये. तोच गोलंदाजीसाठी आलाय सत्यम चौधरी. ओमी केनी टेनिस क्रिकेट के किलर मिलर और बहुत अच्छे टच में चल रहे हैं इस पूरे सीजन में। ओह क्या गेंद थी, व्हाट अ बॉल।
हालांकि गुगली तो नहीं लेकिन सीधा जरूर रखा था। येस, हा बॉल नक्कीच गुगली नव्हता, परंतु पडल्यानंतर परत एक वेळा तो लेग ब्रेक आणि थोडासा आतमध्ये लागला पायावर आणि त्याचमुळे लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल होता. अंपायरने लवकर ओळखलं आणि सांगितलं नॉट आउट. कमाल की स्पिन गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया ड्राइव मिड ऑफ पे खिलाड़ी, लेकिन समय बैट्समैन के पास 1 रन का। 1 रन से अयूब शेख जब तक गेंद को उठाते, मौलिक 11 वाकबिल का स्कोर आगे बढ़ता हुआ 16, कुणाल सर 18। कुणाल सर, आपको लगता नहीं कि पिछले मैच को देखकर बल्लेबाजी वाली टीमों को थोड़ा अलर्ट रहना चाहिए? रन काफी तेजी से पिछले मैच में आए थे। फिर फ्लाइट, आपकी बार गेंद मैदान के बाहर, 6 रन विद द स्पिन। दिस इज अ ग्रेट शॉट। हवा के संग संग घटाके साथ साथ असं म्हणायला लागेल. आणि ज्या पद्धतीने बॉल खेळला, स्ट्रोक मध्ये तेवढी ताकद झोकली नव्हती, परंतु यश कोठारी हा देखील लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतो आणि त्याच्या बॅट मधून हा फटका पा दिशा देत असताना एक्स्ट्रा कव्हरला त्याने उडवला. 6 धावा वसूल केल्यात. यशच्या बॅट मधून येतोय सिक्सर. Great shot. Great shot. Interesting to see in replay once more. This is the inside out stroke. कोठारी पहुंचे 13 के लिए। फोर्स किया है, पीछे खिलाड़ी है, नहीं गलती होंगी, आउट हो गए यश कोठारी। हालांकि लग रहा था एक कोठारी पड़ जाएगा भारी, लेकिन आउट होके जा रहे। चांगली विकेट, मोठी विकेट आणि विशेष म्हणजे अयूब होता डीप मध्ये, कोणती चूक झालेली नाहीये. स्ट्रेट आला, स्ट्रेटिश लॉंग ऑनला हा झेल त्याने टिपला आणि यश कोठारीचा खेळ संपला. एक बॅटर आउट झाल्यानंतर दुसरा बॅटर लगेच रेडी राहायचा. डगआउट तुमच्या समोर आहे, लगेच दुसऱ्या बॅटरने मैदानामध्ये जायचं. यश परतलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे 29-29, लॉस ऑफ 3 विकेट. टीम मौलिक 11 वाघवी ठाणे. दोस्तों, आप देख रहे हैं धमाका बिग बैश अंडर 25 चैंपियनशिप। आज खिली हुई धूप है और धूप की जो तमाजत है, गर्मी है, वो थोड़ी बढ़ती हुई। देखिए, धूप की भी गर्मी बढ़ेगी, तमाजत भी बढ़ रही है और बिग बैश में अब एक्साइटमेंट भी बढ़ता हुआ। गणेश डिंगोरे क्रिकेट हिस्ट्री मेड 86 रन्स। कूफे वालों की तरह अपनी रविश मत रखना, मुझसे मिलना है तो फिर दिल में खलिश मत रखना। मेरे अल्लाह, वो आ रहे हैं मिलने मुझे, आज सूरज की छाँव में तपिश मत रखना। लेकिन सूरज भी चमक रहा है, आइडियल क्रिकेट कंडीशन आप देख रहे हैं। तेज़ हवाएं बह रही है। टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई इस वक्त धमाका बिग बैश अंडर 25 चैंपियनशिप की हवा चलती हुई, तारीफ सैयद की हवा चलती हुई, हेमंत बनियाल की, और हवा चलती हुई तारीफ सैयद की अद्भुत दुनिया स्पोर्ट्स की 70। अच्छा स्ट्रोक आंखों के नीचे खेला है नए बैटर प्रथमेश चव्हाण ने। सिंगलने खातं उघडले. 30 धावा स्कोर बोर्डर आहेत. प्रथमेश चव्हाण नुकता आलाय फलंदाजीसाठी. तिसरं षटक सध्या मार्गस्थ. अवधूतने आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात. चांगली बॉलिंग केली अवधूतने. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 8च धावा त्याने खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये 1 विकेट घेतली होती आणि याही ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यात आहे. इस मर्तबा सीधा स्ट्रोक है तीर की मानिंद। ये है ओमी केनी, किलर मिलर ऑफ टेनिस क्रिकेट। क्या गजब का शॉट, 4 रन। मिड ऑफ आतमध्ये आहे आणि तिथेच कुठेतरी ऑफ ब्रेकचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल होता. पडल्यानंतर नक्कीच थोडासा बाहेर निघाला आणि अगेन्स्ट द स्पिन खेळत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह दाखवल्या. चौकार वसूल केला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34. फिर खेला है, आपकी बार क्या अयूब पहुंच जाएंगे? बढ़िया रनिंग कैच। लालच बुरी बला है। फिर मिड ऑफ अंदर था, फिर उड़ा के खेलना चाहते थे, रूम नहीं था, अपने आप को रूम दिया और आखिरकार ओमी के नहीं आउट। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, कारण मिड ऑफ आतमध्ये ठेवला होता आणि कव्हर्सला फिल्डर होता. एक्स्ट्रा कव्हर खाली होता आणि तोच प्रयत्न इथे सुरू झाला होता फलंदाजी करत असताना बॅटर ओमी केनीचा. तसं पाहिलं तर ऑन साईडला बॅटचा चेहरा लवकर त्याने क्लोज केला आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये आणि तो मात्र आउट होईल. मोठा धक्का बसतोय टीम वाघबीला या मॅच मध्ये आणि आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. 15 मिनिटं 39 सेकंद घेतलेले आहेत. वीरू बाबरे लक्षात घ्या,
10 मिनिटांमध्ये पुढील दोन्ही षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओवर की समाप्ति, रन बने 34। बचे हुए 3 ओवर में क्या लक्ष्य रहेगा MS11 सातपाटी के सामने? आइए सुनते हैं IPL, वर्ल्ड क्रिकेट और टेनिस की मखमली आवाज सर कुणाल दाते। रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग देखील आहे 70-70 स्पोर्ट्स येणार आहे 26 जानेवारीला. नक्कीच आपल्या जवळच्या शॉपमध्ये तुम्ही भेट द्या आणि 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पेशल टी शर्ट तिरंगा कलर के साथ ये तमाम कस्टमाइज बैट को आप देख रहे हैं। देखिए, हर गरीब चश्मे खरीदार में रहने के लिए कुछ हुनर चाहिए, बाजार में रहने के लिए। ये 70-70 का हुनर है जो स्पोर्ट्स दुनिया का बड़ा नाम है। सत्यम आलाय बॉलिंगसाठी. 15 मिनिटं झालेले आहेत. लक्षात घ्या, परत एक वेळा सांगतोय, 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. 16 मिनिटं आता कंप्लीट झालेत. पुढील 2 ओव्हर 9 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे. अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये लास्ट ओव्हरमध्ये सजवावा लागेल. सत्यम बॉलिंगसाठी समोर फलंदाज कॅप्टन राजा शर्मा देखील मैदानामध्ये आलाय. प्रथमेश असेल स्ट्रायकिंग एंडला, राजा नॉन स्ट्रायकिंग एंडला. सत्यमचा हा पहिलाच बॉल थोडासा फिरला, फलंदाजही फिरला आणि बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक, 4 धावा मिळतील, चौकार. ये गुगली थी जिसको बहुत जल्दी पढ़ लिया। आइए देखते हैं, गुगली थी बिल्कुल गेंद की लाइन के पीछे आकर इम्प्रोवाइज हुक शॉट, 4 रन। देखिए, क्रिकेट में बहुत से जहां गेंदबाजों ने चेंजेस किए हैं, वहां बल्लेबाजों के भी शॉट्स में काफी अलगपन नजर आ रहा है। 38 धावा या इम्प्रोवाइजिंग हुक शॉट द्वारे धावा येत असताना प्रथमेशच्या पॅट मधून हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने 38 धावा झाल्या. 38 ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. 6 षटकांचा हा सामना आहे. 70-70 स्पोर्ट्स वर युट्यूब टेलिकास्ट तुम्ही पाहताय. पुढचा बॉल सत्यम, फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला आहे डीप मध्ये फिल्डर आणि तिथे एक धाव मिळेल. दोन्ही पंचांच्या माहितीसाठी आता DRS उपलब्ध आहेत. टेक्निकल इश्यू सॉल्व्ह झालेले आहेत, त्याच्यामुळे DRS उपलब्ध आहेत. थर्ड अंपायर तुम्ही घेऊ शकता. Nicely played, picks on full and firmly driven along the ground. Beautifully played. ड्रोन कैम एक्टिवेट हो चुका है 70-70 का, और ये देखिए क्या खूबसूरत नज़ारा है DD स्पोर्ट ग्राउंड भिनार का. हा ड्रोन व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. या DD स्पोर्ट्स भिनार ग्राउंडवर अंडर 25 चॅम्पियनशिप स्पर्धा रंगते. लेग स्पिन पडल्यानंतर सरळ निघाला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, कमाल की गेंद. हालांकि अवधूत कामत काफ़ी कामयाब रहे, 3 विकेटें ली, लेकिन बॉलिंग काफ़ी घुमाव है बॉलिंग में सत्यम चौधरी के. फ्लाइट, फुल टॉस, कॉमेंट्री बॉक्स मधील पत्रा बजाव, षटकार. 6 धावा येतील. षटकार येतोय फलंदाज राजा शर्माच्या बॅट मधून. गलती कर बैठे, सुकीला माफी नहीं. फ्लाइट में लेन में चूके और देखिए सीधे प्लेट से इस फुल टॉस को सामने खेला है. कमाल का स्ट्रोक, 6 रन. शर्मा कहां छोड़ने वाले थे इस गेंद को. चांगला बॉल आणि त्याच्यावर कडा प्रहार. याच्या अगोदरचा चांगला होता, हा फुल टॉस झाला आणि इथे मात्र तुटून पडलाय बॅटर राजा. आता मात्र परत एक वेळा स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल. वाईट इश लॉंग ऑफला. बॅक टू बॅक दुसरा षटकार राजा शर्माच्या पॅट मधून. 50 टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 51. पलटवार शुरू हो चुका है. सत्यम चौधरी लगातार लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन लगातार अपनी लेंथ में चूक रहे हैं. बैक टू बैक दूसरा सिक्सर आता हुआ राजा शर्मा के बल्ले से. लगा तो 6. 70-70 का वैसे भी टैग लाइन है, और ये तो बीचों बीच लगे हैं दोनों शॉट. ये ड्रोन व्यू मानो ऐसा लग रहा है कि 70 के कैमरामैन हेलीकॉप्टर से इसको पिक्चराइज कर रहे हो. कमाल का ड्रोन व्यू. 50 अप.
शेवटचा बॉल आतमध्ये होता, गुगली होता, बरोबर पिक केलाय, मिड विकेटला टिक केलाय, पुल करत असताना सिक्सर. राजा इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक षटकार येत आहेत सत्यमच्या विरुद्ध. आतापर्यंत सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. टीमची धावसंख्या 57. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 20 मिनिटं घेतलेत एक्झॅक्ट 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. 23 रन दे डाले महंगाई के जमाने में महंगा ओवर। ये आप देख सकते हैं, ड्रोन व्यू दिखाया जा रहा है, पीछे नासिक हाईवे पे दौड़ती हुई गाड़ियां, ये कमाल का पिंक सिटी की तरह नजर आ रहा है पूरा ग्राउंड। थीम क्योंकि गुलाबी है, महीना भी गुलाबी सर्दी का है। पीछे बिनार गांव को, विलेज को दिखाया जा रहा है, और ये हमारे बाई और ढाबों की कतार, क्योंकि भिवंडी सिर्फ लूम के लिए नहीं, ढाबों के लिए भी जाना जाता है। हो एक्झॅक्ट. इथे फक्त कापड उद्योगाला चालना मिळालेली नाहीये, तर हॉटेल व्यवसाय देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. आणि या रोडवर भरपूर हॉटेल्स, धाबे तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. आणि आता ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. चला फास्ट खेळा. 4.5 मिनिट आहेत फक्त हे षटक कंप्लीट करण्यासाठी. टाइमर सुरू आहे. कुणाल सर क्या सोच रहेंगे डेथ ओवर में? दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. आता हिट आउट आणि गेट आउट अशीच परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण धावा करणं गरजेचं आहे. समोरच्या टीममध्ये अय्यूब सारखा खेळाडू आहे. जरी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुमच्या टीमचा लवकर बाद झाला असेल, ओमीच्या बॅटमधून फक्त 10च धावा आल्या असतील, बंटी बंद्रिगे 0वर आउट झाला असेल, तरी मात्र नंतर राजा शर्मा जो कॅप्टन आहे त्याने 3 षटकार मारलेत. आणि अय्यूब कडून जर एक चांगलं षटक आलं तर धावा देखील थांबवल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे इथून पुढे प्रत्येक बॉलवर आक्रमण करणं गरजेचं ठरणार आहे बॅटिंग करणाऱ्या साईडला मौलिक 11 वाघबीळला. मौलिक 11 वाघबील, रवि गरत फैम टीम है। अयूब शेख को बुलाया गया है, ऑल इंडिया आइकॉन। अच्छा ड्राइव, 1 रन। सिंगल येते या ड्राईव्हसह. पहिल्या बॉलवर सुरुवात चांगली आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 58 धावा. आणि सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमला. टीम MS11 सातपाटीचा विचार केला तर टॉस जिंकला वीरूने, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सत्यम थोडासा मागला ठरला. भरपूर धावा त्याने खर्च केल्या. मागच्या ओव्हरमध्ये 23 रन, 23 रन आले होते. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे. विकेट किपरने बॉल सोडलाय. रनआउट चान्स आहे. डिरेक्ट हिट झालेला नाहीये. एक धाव मिळताना दिसेल आणि ती लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा आहे. मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं, दिमाग में भी खेला जाता है। जहां देखा अयूब शेख ने फॉलो किया, बहुत गजब की गेंद की थी, पैरों से टकराने के बाद विकेटों के पीछे गई थी। रन आहे स्कोर बोर्डवर 59. शफल झालाय ऑन साइडला, अक्षरशः खेचलाय बॉल. आउटसाइड डॉप स्टंप मधून डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न चांगला होईल. त्याच्यानंतर 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावा मिळतील प्रथमेशला. Nicely played in front of his legs, tucking away around the off stump, beautifully played. ये आप देख सकते हैं, पिंक गुलाबी VIP डाइस, धमाका बिग बैश अंडर 24। अयूब शेख गेंदबाजी कर रहे हैं। 61. परत एक वेळा तेच दृश्य, परत एक वेळा मागचाच बॉल जसा खेळला त्याच दिशेने परत एक वेळा तोच फटका सजवलाय. तिथेही सिंगल मिळताना दिसेल. धावा झाल्यात आता या सिंगल द्वारे 62. क्या टेलीकास्ट हो रहा है 70 का। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले ताकि तमाम अपडेट्स आपको मिलते रहे। ये हमारा कमेंट्री बॉक्स दाई और नैनेश्वर मुकादम, और ये वो चेहरा है जो सब पे छाया हुआ है, मिस्टर IPL। स्लॉट मध्ये बॉल होता, इनसाइड आउट खेळलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मध्ये चाललाय. एक टप्पा घेत चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळेल. 2 धावा नाही थांबू शकणार. 2 धावा राजा शर्माच्या खात्यामध्ये. कॅप्टन चांगला खेळलाय. टीमची धावसंख्या डबलने 64, 64 धावा. एग्जैक्टली, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। थोड़ा इनसाइड आउट खेला था, ताकत उतनी नहीं मिली थी। हालांकि लॉन्ग ऑफ के खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर में आकर गेंद को उठाया।
शेवटचा बॉल या षटकातला. शेवटचा बॉल पायावर लागलाय, अपील केली, परंतु पाहूया शेवटी पंचांचा निर्णय काय येतोय. आय थिंक बॅटही देखील तिथे घासलीये बॉलवर आणि त्याच्यामुळे एक धाव जाईल बॅटरच्या खात्यामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. एक्झॅक्ट 24 मिनिटांमध्ये 5 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. बॉलिंग करणाऱ्या टीमने ओव्हर रेट खूप चांगला राखलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 65. Great bowling. This is the great overturn from Ayub Sheikh. Consider only 7 runs in death over, penultimate over, अंत से पहले का ओवर. कमाल की गेंदबाजी की अयूब शेख ने. देखिए क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता, लेकिन राजा शर्मा की सराहना करनी होगी. कैप्टन नॉक खेल रहे हैं. डेथ ओवर में यहाँ से वाकबिल को 10 के ऊपर तो देखना होगा. येस एक्झॅक्ट 10च्या वर जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि अपकमिंग टुर्नामेंट तुमच्या भेटीला येणार आहेत. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 ही स्पर्धा ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आदरणीय दिनाशेठ पाटील यांच्या वतीने तुमच्या भेटीला येईल. डिस्ट्रिक्ट वाईज टेनिस क्रिकेट ब्लास्ट चं आयोजन करण्यात आलेलं आहे. 10 लाख प्रथम पारितोषिक है, द्वितीय पारितोषिक 5 लाख और आने वाले सीजन में आपके सामने होगा गुजरात टेनिस का एक बड़ा महासंग्राम. गुजरात टेनिस क्रिकेट लीग सीजन 1 चैंपियन टीम को 12 लाख की इनामी राशि, रनर अप टीम को दिए जाएंगे 6 लाख. मैन ऑफ द सीरीज के लिए एक बाइक रखी गई है. टॉप 8 इनवाइटेड टीम गुजरात में गुजरात टेनिस क्रिकेट लीग में खेलते नजर आएगी. त्यानंतर भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, जॉय कुमार युवा प्रतिष्ठान, एकविरा स्पोर्ट्स आणि गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं आयोजन 33 बाईक आणि 1 कारसह लवकरच येते. पहिलाच बॉल चांगला फिरलाय, पडल्यानंतर थोडासा बाहेर. बॉलिंगसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित यादव पहिला डॉट. MS एलेवन सातपाटी के पास लेग ब्रेक गेंदबाज बहुत अच्छे हैं. माना के सत्यम कामयाब नहीं हुए. सनी चौधरी, सदानंद गुप्ता और मोतीलाल शाह फैम टीम है. पहिला डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्यात 65, 65. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट मधून बॉल निघाला डीप मध्ये. सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. डिरेक्ट हिटही झालाय आणि आता ती दुसरी धाव मिळताना दिसेल. तो थ्रो पकडणं गरजेचं होतं विकेट कीपरला, कारण बॅटर क्रीज मध्येच होता. त्याच्यामुळे 2 धावा ऍड होतील बॅटरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या डबल बरोबर आकार घेते. धावा झाल्या 67. 70 पे कई इवेंट्स दस्तक दे रहे हैं. सब्सक्राइब कीजिए ताकि आपको आने वाला नोटिफिकेशन मिल जाए. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजासाठी हा बॉल फिरलाय. बॅटची कडा घेतली. विकेट कीपरच्या हातात थांबतोय. राजा बॅक टू द पॅव्हिलियन. 5वा धक्का आता मौलिक 11 वाघबी ठाणेला. कमाल की लेग ब्रेक गेंद. कमाल की लेग ब्रेक गेंद थी. देखिए लेग ब्रेक गेंदबाज जब फ्लाइट देता है तो टर्न और बाउंस मिलता है. क्या गजब की गेंद थी. और ये देखिए किनारा लेती हुई विकेट कीपर के पास. थोड़ी देर के लिए तो मानो ऐसा लग रहा है कि नरेंद्र हैरवानी गेंदबाजी कर रहे हैं. इतनी गेंदें घूमी है और इस विकेट पे इतना आसान भी नहीं गेंदों को टर्न करना, जहां पे फुल ऑफ रन्स हो. न्यू बॅटर भाया पाटील. वाघबीचाच लेफ्ट हँडेड बॅटर आहे भाया पाटील. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 67, 67 धावा. ओव्हर रेट चांगला राखलाय. 27 मिनिट्स मध्ये आतापर्यंत ही गोलंदाजी सुरू आहे. 3च बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि ऑलमोस्ट 30 मिनिटांमध्ये डावही संपेल. त्याच्यामुळे इथून येणारे पुढील सगळे संघ लक्षात ठेवा, टाइमर सेट आहे. 25 मिनिट्स मध्ये तुम्हाला 5 ओव्हर टाकणं गरजेचं असणार आहे. अन्यथा एक प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला सजवावा लागेल. नियम हे सगळ्यांसाठी सेम आहेत. आजच्या दिवस आणि रात्रीच्या खेळामध्ये तो टाइमर सेट केला गेलाय. कुणाल सर लग रहा है हम ग्रुप बी के मैचेस खेल रहे हैं. सेकंड मॅच ग्रुप बी चा हा सामना तुमच्या समोर रंगत असताना, त्याच्यामुळे ग्रुप सी मध्ये खेळणाऱ्या टीम तुम्हाला देखील 4:30 वाजेपर्यंत इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि ग्रुप सी मध्ये शालम फायटर सुरुवात आणि त्यांच्या विरुद्ध श्रीजय 11 लालबाग, रेड डेव्हिल्स नोएडा यशवंत भाऊ पाचंगी शिरूर. रॉंग वन पडल्यानंतर बाहेर निघाला लेफ्टी बॅटर साठी लेफ्ट आर्मरचा आणि ते मात्र अंपायरचा सिग्नल येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला भाया रन आउट. What a ball. Magnificent delivery indeed. Last one was the wrong one. Googly.
Look at that, sharp turn, beautiful ball, lovely ball indeed, and finally batsman gets a run out. बिल्कुल ये गूगली नहीं बल्कि चाइनामैन थी, क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज हैं और चाइनामैन गेंद की थी. मॅच रेफरी सचिन कदम, बाहेरून अनाउन्समेंट झाल्यानंतर कुठलाच रिव्ह्यू दिला जाणार नाही हे नियम आपण सगळ्यांसाठी सांगितलेले आहेत आणि हे सगळ्यांसाठी सेम आहेत. त्याच्यामुळे अंपायरने देखील याची नोंद घ्यायची आहे. बाहेरून कोणी कॉल केला कृपया रिव्ह्यू देऊ नका जोपर्यंत बॅटर आतमध्ये घेत नाही. धावा झाल्या 67. शेवटचे 2 बॉलचा खेळ आता इथे शिल्लक आहे. पुढचा बॉल हा फुलर लेनचा बॉल होता. दिशा खराब आहे. अंपायरचा इशारा येतोय. हा एक्स्ट्रा रन येतं टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. धावा वाढतायत. वाईट बॉलचं टीमची धावसंख्या आता 68. बाएं हाथ के गेंदबाज स्पिन गेंदबाजी करते हैं, उनके लिए आर्मर करना आसान रहता है, लेकिन चाइनामैन जो कि हाथों के पीछे से की जाती है, हालांकि ये भी कोशिश थी लेकिन दूर कर बैठे. जास्त बाहेर टाकलाय. चायनामॅन मागचा बॉल खूप चांगला वळवला होता. हा बॉल जास्त बाहेर. हा बॉल त्याचा नॅचरल लेग ब्रेक जो लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, परंतु लाईन खराब होती. द व्हाईट बॉलचा इशारा. बॉलिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय. देखना है डीआरएस का वहाँ पे इस्तेमाल किया गया है, क्या निर्णय आता है अंपायर, तीसरे अंपायर का. बॉलिंग बहुत लाजवाब हुई, हालांकि सत्यम महंगे साबित हुए. अगर हम बात करें तो पहले 2 ओवर में अवधूत कामत ने 3 झटके दिए और डेथ ओवर में कमाल की बॉलिंग कर रहे हैं रोहित यादव. बीच बीच में चाइनामैन का कमाल का इस्तेमाल कर रहे हैं. आज 10 मैचेस है, देर तक चलता रहेगा गर्म खून का क्रिकेट. धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप. दोस्तों इस वक्त हमें डीडी स्पोर्ट क्रिकेट ग्राउंड भिनार भिवंडी में मौसम बहुत ही खूबसूरत है. आइडियल क्रिकेट कंडीशन है. मतला बिल्कुल साफ है. आसमान में कहीं बादल नहीं है. ठंडी हवा के बीच बीच में झोंके चल रहे. जनवरी का व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल सह टीमची धावसंख्या 69. 69 रन आणि आता बॉल शिल्लक आहेत या ओव्हरच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शेष. 69 रन ऑन स्कोरबोर्ड. 6 फलंदाज बाद. रोहित प्रथमेश चव्हाणच्या समोर. परत एक वेळा उलटा फिरवण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर फेकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगेन्स्ट द स्पिन. 6 धावांसाठी षटकार. देखिए हर दिन तो रविवार नहीं होता है, ये भूल गए वहां पर रोहित यादव. फिर चाइनामैन करने की कोशिश, रॉन्ग वन. जल्दी पढ़ लिया था, क्रीज में पीछे गए, खींच के मारा. गजब का पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल एंड सक्सेसफुल. लुक एट दैट. लेंथ मध्ये चुकला इथे गोलंदाज रोहित. चायनामॅन जरी टाकतोय तरी मात्र लेंथ थोडीशी मागे होती आणि त्याच्यासाठी तयार होता. खूप चांगला पुलचा फटका सजवलाय बॅटर प्रथमेश चव्हाणने. टीमची धावसंख्या 75. 75. लास्ट बॉल ड्रायव्हिंग लेंथ वर होता. ऑन साइडला दिशा दिली. बॅटचा फेस थोडासा क्लोज केला. खराब फिल्डिंग. धावा मिळतील आता इथे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 आणि बरोबर 79 रन झालेत. 80 धावांचं टार्गेट आहे आता या मॅच मध्ये. 80 टू विन. MS11 सातपाटी पालघरच्या समोर 80 धावांचं लक्ष्य येणाऱ्या 6 ओव्हर मध्ये. 80 की चुनौती ये देखिए 1-2 का 4, जहां 1 रन था वहां 4 रन दे डाले. ये आखिर के 2 जो बड़े शॉट हैं हो सकता है इस मैच के नतीजे पे असर करे. 70-70 का टेलीकास्ट, 70 का बॉल, 70 का शो. ये स्कोर कार्ड. स्कोर बोर्डवर नजर टाकली तर बंटी बद्रिके 0वर आउट झाला. 10 धावा केल्या ओमी केनीने. त्याच्यामध्ये 2 चौकार मारले होते. सूर्या नायडूने आलेल्या रिव्हर्स स्वीपने चौकाराने सुरुवात केली होती. 8 धावा त्याने केल्या. यश कोठारे चांगला खेळला.
5 बॉलमध्ये 13 धावा. प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून 20 धावा आल्या. रॉंग वनवर त्याने चांगले फटके मारले. पुलचे 20 धावा त्याने केल्या. राजा शर्मा या टीमचा, शर्माजीचा मुलगा, चांगला खेळला या मॅच मध्ये, कारण त्याने सलग 3 बॉलवर 3 षटकार मारले होते सत्यमच्या विरुद्ध. आणि त्याच्यानंतर भाया पाटील हा रनआउट झाला. राजा शर्माने 23 धावा केल्या. त्यानंतर बॉलिंग कार्डवर एक नजर टाकूया. बॉलिंगचं विश्लेषण अशा प्रकारे राहिलं या मॅच मध्ये. अवधूत कामतने सुरुवातच केली होती. 2 षटक टाकले, 18 धावा, 3 विकेट त्याने घेतल्यात. अय्यूब शेख 1 ओव्हर 7 रन. रोहित यादव जो चायनामॅन बॉलर होता या टीमचा, त्याने 1 षटक टाकलं, 14 धावा, 1 विकेट. आणि सत्यम चौधरी थोडासा मागणा ठरला. 19चा इकॉनॉमी राहिला. 2 ओव्हरमध्ये त्याने 38 धावा खर्च केल्यात. 79 रन झालेत. 80चं टार्गेट आहे. 80 टू विन. सेकंड इनिंग मध्ये 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम MS11 सातपाटी पालघर या टीमला. आणि त्या टीमचे संघ मालक आहेत मोतीलाल शहा, त्याचबरोबर सनी चौधरी आणि सदानंद गुप्ता. तर हा सामना रवी शेठ घरत यांच्या टीमच्या विरुद्ध होतोय. मौलिक 11 वाघबीळ या नावाने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. डगआउट को देखिए, एक डगआउट हेमंत बनियाल के नाम है, जबकि दूसरा डगआउट लखन भाई सोनिया के नाम है. ये देखिए, ये जुनून है. 70 पे जुनून आप देख रहे हैं. कुणाल, इस तरह के जो स्कोर रहते हैं, आपने हमेशा यहाँ कमेंट्री की है, तो कहाँ है कि यहाँ ये चेसिंग भी होती है दिन में. हो, काल पहिल्याच मॅच मध्ये घ्या, बीपीएलच्या पहिल्या मॅच मध्ये घ्या, 80 धावा चेस झाल्या होत्या. कालच्या पहिल्या मॅच मध्ये धावा 82 चेस झालेल्या आहेत. आणि आजही पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक मोठी धावसंख्या 118 स्कोर बोर्डवर आली. आणि इथं सेकंड मॅच मध्ये 80. चॅलेंजिंग स्कोर नक्की आहे, परंतु धावा चेस होऊ शकतात. बॅटिंग करण्यासाठी चांगले चांगले फलंदाज आहेत MS11 सातपाटी पालघर. आणि पालघर म्हटल्यानंतर तिथे एक बेल्ट आहे. त्या बेल्टमध्ये लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू भरपूर येतात. त्याच्यामुळे तिथे जे कल्चर आहे टेनिस बॉल क्रिकेट बरोबर लेदर बॉल क्रिकेटचं, मला असं वाटतंय की ते प्लेयर या मॅचमध्ये या ग्राउंडवर DD स्पोर्ट्स भिनारच्या ग्राउंडवर चांगली बॅटिंग करू शकतील. ये भी नहीं भूलना चाहिए कि कल देर रात 89 बनाने के बावजूद मैच फंस गया था. कमाल का क्रिकेट चल रहा है. 70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए, इंस्टाग्राम पे फॉलो कीजिए. बेल आइकॉन इसलिए दबाना ना भूलें क्योंकि तमाम आने वाले टूर्नामेंट्स के नोटिफिकेशन आपके लिए आ जाएं. आइए चलते हैं, देखते हैं. तारीफ सैयद की अद्भुत दुनिया 26 को लॉन्चिंग भी होने जा रही है. बॅटर पाठवा मैदानामध्ये. सलामीची जोडी. 70 स्पोर्ट्स रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग. या टी शर्ट्स तुम्हाला प्रत्येक शॉप मध्ये 70च्या मिळतील, भारतात आणि भारताच्या बाहेर देखील. तिरंगा कलर के साथ कस्टमाइज बॅट्स बिलीव्ह अँड अचीव उपलब्ध आहेत 70च्या प्रत्येक शॉप मध्ये. वर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता कस्टमाइज प्लेयर एडिशन बॅट्स साठी. चला फिल्डिंग लावून घ्या. आणि ओपनिंग बॅटर आता मैदानामध्ये येतील. राजा शर्मा कॅप्टन. लक्षात घ्या, पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर टायमिंग सेट होईल. इम्पॅक्ट प्लेयर ओमी केनी बाहेर गेलाय आणि त्याच्या जागेवर अरफात शेख. इम्पैक्ट प्लेयर का इशारा आता हुआ. सो टू अपनर्स फ्रॉम द डगआउट, निहिल केनी आणि निर्मल पटेल ओपनिंग बॅटर. निहिल केनी भन्नाट फॉर्म मध्ये PDTPL या स्पर्धेमध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला. रॉकी चषकामध्ये देखील निहिल केनीचा दबदबा राहिला ग्रामीण गटातून खेळत असताना. आणि आता तोच निहिल केनी मैदानामध्ये खेळताना दिसेल. आणि त्याच्या बरोबर निर्मल पटेल आहे.
Welcome all of you. You are watching Dhamaka Big Bash Under 25 Championship 2025 from DD Sport Ground Binar, Bhiwandi. Maulik 11 Wagbil set a target of 80 in front of MS 11 Satpati Palgar. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए टीम ऐडल चल रहा है वहां पर टीम वाकबिल का। रवि गरत फैम टीम है, तुरंत ही खेल शुरू करना है प्लीज। वाकबिल राजा शर्मा, सनी चौधरी, सदानंद गुप्ता और मोतीलाल शाह फैम टीम है MS 11 सातपाटी पालघर। स्वागत है दोपहर के सेशन में आप सभी का। गेंदबाजी के लिए सोहेल शेख को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे बैट्समैन निहिल केनी और उनके साथ है नॉन स्ट्राइक पे निर्मल पांडु। स्ट्राइक पे निर्मल पांडु चले गए हैं, नॉन स्ट्राइक पे निहिल केनी। देखिए टाइम शुरू हो चुका है स्टॉप वॉच का। आपको 25 मिनट पहले 5 ओवर के लिए दिए गए। सोहेल शेख, फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट थर्म में थोड़ा वाइडिश है, एक पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ है सर्कल में। सोहेल शेख VIP एंड से जाते हुए निर्मल पांडु को, ये अच्छे ओपनिंग पैर हैं। सोहेल, लेट्स प्ले। पहली गेंद दूर से खेला, अंपायर का इशारा वाइट। एक्स्ट्रा रन। निर्मल पटेल सध्या स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर निहिल केनी आहे। सुरुवात वाईड बॉलने झाली आहे, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि टीमची धावसंख्या 1 वर आहे। पहा टाइमर सेट झालेला आहे, पहिला बॉल टाकल्या त्याच्यामुळे 25 मिनिट्स मध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करावे लागतील। प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला टाइमिंग आम्ही सांगत राहू। सोहेल शेख राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओह बढ़िया गेंद, बिल्कुल गुड लेन पे पड़ने के बाद बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास। हो चांगला बॉल, ज्या पद्धतीने हा बॉल टाकलाय, जास्त लेग कटर झालेला नाहीये परंतु स्लाइटली बाहेर निघाला, बीट केलं। बीट करण्यासाठी चांगला बॉल होता नक्कीच आणि कॅरी पाकुटे झाला विकेट कीपर साठी। तर चांगला बॉल मी म्हणेन गोलंदाजी करत असताना सोहेल शेख कडून। सोहेल शेख दुबला पतला शरीर है। निर्मल पटेल के लिए इम्प्रोवाइज हुक करने की कोशिश, फॉलो किया था, गेंद कान के पास से जाती हुई, एक और डॉट। जोरदार ऑफ ब्रेक, ऑफ कटर ज्या पद्धतीने टाकला, मागचा बॉल थोडासा लेग कट होता, हा बॉल पडल्यानंतर उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये, छातीच्या लेवलला कॅरी करत असताना चांगला पेस आता जनरेट केला या बॉलवर गोलंदाजीमध्ये सोहेल शेखने। हा डॉट बॉल येतो, टीमची धावसंख्या 1। Exactly. Sohail generates the pace and as per as bounce from the surface. नीची रही, पैर नहीं चले थे, जगह से ही खेले थे निर्मल पटेल। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। एक्झॅक्ट याच गोष्टीचा विचार मी करत होतो, ज्ञानेश्वरलाही माहिती आहे। आणि ते पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी, बॉल एकदम खाली राहिला आणि हा डॉट बॉल येतोय। कारण गेले कित्येक वर्ष सिद्दीक भाबे यांच्याबरोबर कॉमेंट्री करतो या भिवंडी परिसरामध्ये। सोहेल शेख रिवर्स खेलने की कोशिश, आपकी बार अंपायर की नजर से नहीं बचे, वाइट। देखिए अंपायरिंग पैनल में जबरदस्त का सतीश सर हैं और पवार हैं इस वक्त ऑन फील्ड। यस, रमाकांत पवार जी आणि त्याचबरोबर सतीश कुरूप सर हे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। वाईट बॉलचा निर्णय इथे ऑनफील्ड अंपायरनी कळवलाय। वाईट बॉल आहे, टीमची धावसंख्या पुढे जाईल। टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 2 धावा। निर्मल पटेल पहले ही ओवर में काफी कुछ स्ट्रगल कर रहे हैं, अच्छी बॉलिंग कर रहे हैं सोहेल शेख। सोहेल तेज हवाओं के साथ जाते हुए, इस मर्तबा ऊपर लगी है, कोई गलती नहीं, सॉफ्ट डिसमिसल, पहला झटका लगता हुआ। और क्या आपको लगता नहीं था कुणाल सर, जिस तरह उनका फुटवर्क टेंटेटिव था,
ज्यादा देर नहीं खेले. हो एक्झॅक्ट जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करत होता. मगाशी इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोकही खेळण्याचा प्रयत्न केला. हाही बॉल थोडासा ऑफ साईडला येत असताना ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. टॉप पेज वरची कडा घेतली बंटी बद्रिके ॲज अ विकेट कीपर. कोणतीच चूक त्याने केलेली नाहीये. बॅटमधून धावा आल्या नाही बंटी बद्रिकेच्या, परंतु शेवटी कॅच त्याने घेतला. फलंदाज आउट होतोय. पहिला धक्का बसलाय. MS11 सातपाटी पालघरला. आउट होणारा बॅटर आहे निर्मल पटेल. त्याने मात्र 0 धावा केल्यात या मॅच मध्ये. 4 डॉट बॉल तो खेळलाय. पॉजिटिव अप्रोच तो पहले ओवर में नहीं लगाया. हालांकि बंटी बद्रिके के आउट होने के बाद वाकबील वालों का अप्रोच पॉजिटिव था. यहाँ पर कमाल की बॉलिंग कर रहे हैं सोहेल शेख. कसी भी गेंदबाजी अभी तक की है. एक बॅटर आउट झाल्यानंतर दुसरा बॅटर रेडी राहायचंय. लक्षात घ्या, जरी डिस्टन्स असेल लगेच दुसऱ्या बॅटरने तयार राहायचंय. मरता क्या ना करता नए बैटर ऑल इंडिया आइकॉन अयूब शेख आए, क्योंकि पहले ओवर में रन नहीं आ रहे. हो, पहिल्या ओव्हरला धावा चाललेल्या नाहीयेत. 2च धावा स्कोर बोर्डवर आहेत. विकेट गेल्यात. न्यू बॅटर अयूब आता मैदानामध्ये येईल. टार्गेट 80 धावांचं पार करायचं आहे. मॅच मध्ये 79 रन केले होते पहिल्या सत्रामध्ये आणि त्या 80च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा झाल्या स्कोर बोर्डवर फक्त 2. अयूब शेख के लिए फील्डिंग में थोड़ी तब्दीली की गई है. डीप एक्स्ट्रा कवर में एक खिलाड़ी को भेजा गया है. मिड ऑफ सर्कल में, मिड ऑन सर्कल में, शॉर्ट थर्मेन सर्कल में, बैकवर्ड पॉइंट सर्कल में, कवर पॉइंट सर्कल में ये फील्ड की जमावट की गई है अयूब शेख के लिए. कमाल के टच में इस सीजन में अयूब शेख एज ऑल इंडिया आइकॉन खेल रहे हैं. खींच के मारा है, ये चाबुक है. गेंद निकल गई है बहुत दूर. हवा के साथ साथ घटा के संग संग. व्हाट अ शॉट. हे भिंगरी आहे. काय फटका आहे. चांगलं टायमिंग. जसा शॉर्ट बॉल थोडासा बॅकफुटला गेला, सरळ फेकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवरफुल फटका. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अयूब याच्यासाठी जाणला जातो. या ग्राउंडवर भरपूर वेळेला त्या नाशिक हायवेवर बॉल त्याने मारलेले आहेत आणि भरपूर दूर दूर मारतो. मग ते ग्राउंड ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं असो, कोण गावातलं असो किंवा DD स्पोर्ट्स भिनारचं असो, अयूबची बॅट बोलली आहे. पहिला बॉल आउट ऑफ द पार्क. ग्रेट शॉट. ग्रेट स्टार्ट फ्रॉम अयूब शेख इन धमाका बिग बैश अंडर 25. Slightly short ball goes his back foot. Full powerful, delightful, tremendous power. Sohail Sheikh, right arm over the stumps. अब की बार भिंगरी है और ये तो बहुत दूर जाएंगी. सीधा डगआउट के ऊपर से 6 रन. ऐसा लग रहा है कि कासा रोरोली से सेट हो गया है. ये भी भिंगडी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत. बॅटिंग करत असताना अयूब शेखने बॅकफुटला जात असताना ऑन साइडला काव कॉर्नरच्या पलीकडे लगातो 76 6 मिनिटं घेतलेले आहेत फर्स्ट ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा, 14 लॉस ऑफ 1 विकेट. देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. कहाँ पहली 4 गेंदें और कहाँ अयूब आए और मैच को बराबर कर दिया. 2 गेंदों में 2 सिक्सर. 1 ओवर की समाप्ति. रन बने 14. अब वाकबील वालों को कोई ऐसा मोड़ा लाना होगा जो अयूब शेख को कंट्रोल करे. क्रिकेट है, इसकी जीनत, इसकी खूबसूरती, इसका अट्रैक्शन, इसका चार्म, इसका ग्लैमर कभी भी खत्म नहीं होगा. किताबों पे धूल बैठ भी जाए ना तो अंदर की कहानियां नहीं बदलती. कॅप्टन राजा शर्मा लक्षात घ्या. 6 मिनिटं 50 सेकंद आता झालेले आहेत. टाइमर सेट आहे. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. 5 ओव्हर 25 मिनिट्स मध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हर मध्ये असद चौधरी बॉलिंग साठी सज्ज होईल. फार एंड कडून भिनार विलेज एंड कडून. असद चौधरी आए हैं गेंदबाजी के लिए. ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारने की कोशिश. एलिवेशन नहीं बना. गेंद थोड़ी नीची भी रही थी. वाइडिश लॉन्ग ऑन पे गेंद पहुंची. 1 रन. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिथे फिल्डर थांबला. तो वाट पाहतोय. बॉल हातातच ठेवलाय आणि अयूब याच्यासाठी जाणला जातो. अयूबने लगेचच त्याला कॉल केला निहिल केनीला. निहिल केनीले लगेच त्याच्यामध्ये कॉल स्वीकारत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
नजर हटी और दुर्घटना घटी। जहां 1 रन था वहां 2 रन आते हुए असद चौधरी। अब असद चौधरी को दूसरे मैंडेटरी पावर प्ले में वो चाहेंगे कि अयूब शेख को खामोश रखा जाए। नील सामना करें असद का। वो फ्लैशी स्ट्रोक खेलना चाहते थे, वाइड घोषित किया अंपायर ने। डीआरएस लिया है फील्डिंग साइड ने। फिल्डिंग साइड रिव्ह्यू चॅलेंज केले त्यांनी व्हाईट बॉलसाठी. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय होता हा व्हाईट बॉल आहे आणि फिल्डिंग साइडने आता त्याला चॅलेंज केलंय. कमाल का क्रिकेट चलता हुआ आज गणेश ढिंगोरे ने मिस्टर 360 डिग्री ऑफ शाहपुर ने 86 रनों की बहुत खूबसूरत बारी के लिए और चारों शाने चित कर दिया था टीम को। व्हाईट बॉल रिव्ह्यू लॉस्ट. एकच रिव्ह्यू शिल्लक आहे आता बॉलिंग करणाऱ्या टीमकडे. दूर रखा था, वहां पे पीछा जरूर किया था बल्लेबाज नील ने। असद चौधरी बिनार विलेज एंड से आते हुए इस मर्तबा बैठक है। नील ने गेंद को भेजा है दूर गगन की छाव में 6 रन। नील किनी मी मगाशीच उल्लेख केला होता, भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू. एकदम बॅकफुटला क्रीजच्या आतमध्ये जात असताना मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी लगातो सिक्सर. 70-70 स्पोर्ट्सच्या बॅनरच्या मागे हा षटकार मारला. बैठक 6 धावा. Kunal sir wasn't a bad delivery around the off stump, he makes the stroke. शॉट बनाया उन्होंने, खराब गेंद नहीं थी। स्कोर उछलता हुआ पहुंचा है एमएस सात पार्टी पालघर का 23 रन 1 विकेट गंवाने के बाद। असद चौधरी सामने से आते हुए नील केनी के लिए, ओ बढ़िया गेंद, तीखा पलटवार, बिल्कुल बल्ले के करीब से नील के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। षटकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता निहिल किनीचा. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. असद चौधरी सध्या गोलंदाजीसाठी 9 धावा त्याने खर्च केल्या. टीमची धावसंख्या 23. 80 के लक्ष्य का पीछा कर रही है, अपने आप को रूम दिया, फिर गेंद आगे रखी हुई थी, निकलती हुई विकेट कीपर के मुंह से, लेकिन अंपायर टच से मस नहीं। बॅक टू बॅक डॉट बॉल येतात. हा बॉल लेंथ बॉल होता. जागेवरूनच कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता हेलिकॉप्टर ड्राईव्ह, परंतु बीट करून बॉल गेला विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अशोक चौधरी कडून. मौलिक 11 अपने तेज गेंदबाजों पे निर्भर कर रही है, जबकि एमएस सात पार्टी ने अच्छी लेग ब्रेक गेंदबाजी की थी। फिर से अच्छी गेंद, लेट रिबेट रहा था वहां पे, देरी से गए थे। रिव्यू लिया है अंपायर ने, बैटर्स ने लिया है। यस, बैटिंग साइड ने डीआरएस का इस्तेमाल किया है। यस, अंपायर ने खुद लिया है। देखिए अंपायरिंग लाजवाब है। सतीश सर जब रहते हैं तो अंपायरिंग का एक अलग ही क्लास। इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आणि हा ऍक्शन रिप्ले त्याचं कारण आहे फेअर देण्याचा निर्णय. तरी पंचांच्या मनात थोडीशी द्विधा मनस्थिती. त्यांनी लगेचच अंपायर कॉल डीआरएस त्यांनी वापरला आणि हा डॉट बॉल टाकलाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावा येतात स्कोर बोर्डवर 23. कमाल की फास्ट और फ्यूरियस गेंदबाजी कर रहे हैं। नील को बांधे रखा है। फिर तेज गेंद, अब की बार बल्ले का सीरा लेकर गेंद विकेट कीपर के पास। इज एंड गॉन. 3 बॉलचा तो डॉट बॉलचा दबाव होता. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, विकेट कीपरचा वेध घेतला. आउट होतोय निहिल केनी. दबावमध्ये होता निहिल केनी. हा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर्ड केला. बॅट ऑन साइडला फिरली. एज घेतल्यानंतर बंटी बद्रिकेने कोणती चूक केली नाहीये. असद चौधरीला यश मिळतंय. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरसाठी 11 मिनिटं घेतलेले आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमने. लक्षात घ्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 23. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 2. 70-70 स्पोर्ट्स रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग 26 जानेवारीला
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणखीन एक वेळा 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या लाजवाब टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या जवळच्या शॉपमध्ये नक्की भेट द्या आणि त्या खरेदी करू शकता. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 3 ते 8 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा चौटा हिरवा गुरुदत्त क्रीडा संकुल मानकुली ते रंगणार आहे. टेनिस क्रिकेट ब्लास्ट हे नाव दिलेलं आहे स्पर्धेला आणि डिस्ट्रिक्ट वाईज टेनिस क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. आयकॉन खेळाडू देखील त्याच्यामध्ये नक्कीच असतील. भारताच्या डिस्ट्रिक्टमधून जिल्ह्यातून अनेक खेळाडू तिथे आपलं नजीब आजमावतील. 10 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि सेकंड पारितोषिक असणार आहे 5 लाख. 6 इन्व्हिटेशनल टीम खेळणार आहेत. 7 ओव्हरच्या मॅच असतील. इम्पॅक्ट प्ले रूल आहे आणि लीग मॅचेस मध्ये तुम्हाला तो थरार पाहायला मिळेल मानकोली येथे 3 ते 8 फेब्रुवारी. परंतु आता याच्यानंतर ग्रुप सी देखील खेळवला जाईल आणि ग्रुप सी मध्ये शालम फायटर सुरत, श्रीजा 11 लालबाग, रेड डेव्हिल्स नोएडा, यशवंत भाऊ पाचंगे शिरूर असे संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत 11 मिनिटं आणि आता 12वं मिनिटं देखील स्टार्ट झालेलं आहे. लक्षात घ्या बॉलिंग करणारा संघ 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये यश जाधव क्या खामोश रख पाएंगे अयूब शेख को? मुकाबला अभी भी बराबरी पे चल रहा है. खड़े खड़े सिक्सर का हैट्रिक, अनबिलीवेबल हिट, नॉट इजी ऑन द राइज प्लेट ओव्हर द लॉन्ग ऑफ. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल जसा पडला त्याच्यावर मोहरच लागली होती. जागेवरूनच थोडासा क्रीजच्या आतमध्ये गेला आणि का पहा बॅट वरून काय फोर्स होता. 6 धावा लॉंग ऑफच्या वरून जागेवरूनच खडे खडे हा षटकार मारलाय. खडे खडे स्ट्रोक मारते बडे बडे बॅटर मैदानामध्ये. सध्या अयूबच्या बॅटमधून सिक्सर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या षटकाराच्या मदतीने 29-29. कमाल के टच में लग रहे हैं अयूब शेख इस सीजन में. सिक्सर का हैट्रिक लगाया उन्होंने. स्कोर उछलता हुआ एमएस 7 पार्टी का पहुंचा 29 रन. लेकिन मुकाबला मेरा अपना मानना है अभी भी बराबरी पे चल रहा है. अयूब शेख का एक फर्क लग रहा है. ऐसा लग रहा है कि बाकी बल्लेबाज MS11 7 पार्टी के अलग विकेट पे बल्लेबाजी कर रहे हैं और अयूब शेख अलग विकेट पे कर रहे हैं. व्हाट अ प्लेयर इज. यश जादव अयूब को ड्राइव किया. लोअर फुल टॉस गेंद सामने की ओर. स्ट्रेट लॉन्ग ऑन पे 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 30 रन. पचास रनों की अभी भी जरूरत है. ये मैच भी लग रहा है जिस तरह बढ़ रहा है आखिर तक जाएगा. यश जादव ओ हो उड़ाया गेंद मिड विकेट के ऊपर. 6 रन और खरबूजे को देखकर अब तरबूजा भी लाल होता हुआ. वीरू बाबरेच्या बॅट मधून हा तडाखा. बॅटचा स्विंग चांगला होता. फिरला आणि सरळ बॉलला फेकलं. स्लॉक करत असताना 6 धावांसाठी षटकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा. चांगली बॅटिंग MS11 7 पाटी पालघर या मॅच मध्ये करत असताना वीरू आलाय. वीरेंद्र बाबरेच्या बॅट मधून हा सिक्सर येतोय. या अगोदर अयूबने 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. एक सिंगल 19 धावांवर तो खेळतोय आणि आता या मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. वाकई में बाबड़े सरने में और गेंदबाज ने भी कहूंगा बाबड़े. कमाल का स्ट्रोक, एफर्टलेस शॉट. क्या दूर दे मारा था. 6 रन. स्कोर उछलता हुआ पहुंचा है 36 रन. सर कुणाल दाते जब कमेंट्री में रहते हैं तो एक अलग ही एंटरटेनमेंट रहता है. इस मरतबा बैकफुट पे गए, दिलकश लेट कट, लेकिन डिपिच गली पे कमाल की फील्डिंग. हालांकि बल्ले का मुंह देरी से खोला था. डेलिकेट लेट कट था. 1 रन. हो चांगला लेटकट होता. बरोबर समजदारी दाखवली होती. परंतु ज्या वेगाने बॉल जायला पाहिजे होता त्या वेगाने गेला नव्हता. इथे बॉलरने पेस थोडासा कमी केला होता. जर पेस दिला असता या बॉलवर तर नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. यश चांगली गोलंदाजी करतोय. 2 षटकार आलेत परंतु कमबॅक करावं लागेल. हेलीकॉप्टर ड्राइव लॉन्ग ऑफ पे मिस फील्ड. 1-2 का 4 रन.
ये गरीबी में आटा गिला कर रहे हैं खिलाडी. खराब फिल्डिंग कॅच साठी देखील गेलेला नाही आणि कॅच साठी तो थांबत असताना समोर पायामधून बॉल गेलेला आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह होता, लॉंग ऑफ तैनात होता. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फिल्डर 2 पायांच्या मधून बॉल सरळ सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा मिळतील अयुबला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 41-41. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 80 धावांचं लक्ष्य आहे. अभी भी बंद लिफाफे की तरह मैच आगे बढ़ रहा है. फिर से ड्राइव किया है, एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे पे खिलाड़ी फंबल करते हुए 1 रन. 3 ओवर की समाप्ति. रन बने 42 3 ओवर में चाहिए 38. मुकाबला अभी भी बराबरी पे. थोड़ा सा फर्क अयूब शेख का लग रहा है, लेकिन क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. आईने को आप सोने के फ्रेम में लगा दो या लकड़े के फ्रेम में, शक्ल तो वही नजर आएंगी, लेकिन ये शक्ल बदलती है नहीं. आइए सुनते हैं मिस्टर आईपीएल मखमली आवाज सर कुणाल दाते से. 18 बॉल 38 धावा करायचे. 17 मिनिटं घेतलेले आहेत कॅप्टन राजा शर्मा. 17 मिनिट्स 3 ओव्हरसाठी. लक्षात घ्या, पुढचे 2 ओव्हर तुम्हाला 8 मिनिटांमध्ये डिलिव्हर करणं गरजेचं आहे. 42 धावा झाल्यात. 38 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल. और आने वाले सीजन में रेड डेविल्स प्रेजेंट्स उत्तर प्रदेश धमाका बिग बैश लीग का आगाज होने जा रहा है. 24 फरवरी से लेकर 26 फरवरी तक ये टूर्नामेंट. 10 लाख की इनामी राशि चैंपियन टीम के लिए. रनर अप टीम को दिए जाएंगे 6 लाख रुपए नगद. और इसमें 8 टीम आपको खेलते नजर आएगी. उत्तर प्रदेश धमाका बिग बैश लीग. अर्पित चतुर्वेदी जी, इनका ये टूर्नामेंट आपके सामने होगा. गुजरात का ये पहला सीजन गुजरात टेनिस क्रिकेट लीग का. और ब्रांड एम्बेसिडर इस गुजरात टेनिस क्रिकेट लीग के बंटी पटेल. तर 18 मिनिटं झालेले आहेत. लक्षात घ्या, बॉलिंग करणारा संघ तुम्ही जास्त वेळ घेता आणि एक्स्ट्रा प्लेयर नक्की तुम्हाला आतमध्ये सजवावा लागेल. नियम सगळ्यांसाठी सेम आहेत. 42 रन झालेत. असं चौधरी पहिलाच बॉलवर अपील केली होती. विकेट कीपरच्या हातातून बॅट मधून हा बॉल नक्कीच आला होता. निसटलाय बॉल. डॉट बॉल येईल. रिप्ले में हम देखेंगे कमाल की गिनती. रिवर्स खेलना चाह रहे थे. ग्लोव्स पे मेरे ख्याल से हाथों पे या टॉप ऑफ द बैट बल्ला जरूर लगा था, लेकिन जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. फर्स्ट बॉल डॉट. 38 अजूनही करायचे आहेत. अशतने मागचं षटक चांगलं टाकलं होतं. विकेट घेतली होती. ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर मधून. क्रॅकिंग बॉल सीमा पार. येतोय चौकार. ग्रेट शॉट. हैमर डैश बॉल. Have a look at that. Beautifully played. Superb stroke indeed. Picks on the off volley and firmly driven through the extra cover for 4. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 46 धावा. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये अयूब शेखच्या माध्यमातून. अयूब बरसलाय. 28 धावांची खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे. अशत परत एक वेळा ऑन दी अप. कव्हर्सला खेळत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच पकडलाय. आउट होईल इथे अयूब. यश कोठारीचा एक चांगला झेल. आता मात्र एक मोठा धक्का बसलाय MS11 ला. पलटवार या मॅच मध्ये केलाय मौलिक 11 वाघबी ठाणे ने. बिल्कुल जाल में फंस दिया. वहां पर फील्ड लालच दी थी. वाइड ऑफ वॉली थी. खेला जरूर था, ताकत नहीं थी, लेकिन जो ट्रैप था उसमें फंस गए. अपने सर पे हाथ रखा अयूब ने. भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. जो हुआ सो हुआ. अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे ऑल इंडिया आइकॉन अयूब शेख ने. आउट होने से पहले 9 गेंदों में 28 रन बनाए. कहते हैं कि अपना रोल उन्होंने अदा कर दिया है. ये मैच अब धीरे धीरे फंसता जा रहा है. अब बने रहिए हमारे साथ, क्योंकि लग रहा है कि मैच आखिरी गेंद तक भी जा सकता है. जिस तरह की कमर कस ली है अब मौलिक 11 वाकबिल ने. रवि खरत फेम टीम है. क्रिकेट में वैसे भी कितने जल्दी मैच पलट जाता है उसका उदाहरण BPL का वो फाइनल मुकाबला. कहाँ पे मैच था और कहाँ लाके खत्म किया. हो 12 बॉल 13 धावा करायच्या होत्या आणि ते मेडन ओव्हर टाकण्यात आलं होतं. आकाश वारगडे कडून सामना बदलला आणि तो सामना शेवटी साई सिद्धाने जिंकला. 46 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय दिवेश पाटील.
दिवेश स्ट्रायकिंग एंडला, बॅटची कडा, मागे टर्न होईल बॉल, सरळ चाललाय फाईन लेगला, बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावा मिळताना दिसतील. बॉलरच्या पेसचा फायदा मिळाला दिवेशला. धावा मिळतात 4. येतोय चौकार. बिल्कुल आपने सही कहा कि गेंदबाज के पेस का भी फायदा मिलता है और आप बल्ला जोर से घुमाते हैं उसका भी बेनिफिट मिलता है. देवेश पाटिल लगता है पहली गेंद पे किस्मत की पूरी जेब में लेके आए. रन आना जरूरी है, रन किस तरह आ रहे हैं ये जरूरी नहीं है MS सातपाटी के लिए. 50 धावा, 50 अप, अर्धशतक पूर्ण झालं. दिवेशच्या बॅट मधून चौकार आलाय. यावेळेला सिंगल इथे नक्की मिळेल. दिवेशच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या 51-51. ओव्हर नंबर सध्या 4चा खेळ सुरू असताना Wakbil using his pace battery and MS11 using the spin bowling attack. So neck to net fight going on. Last one was not a very good stroke from the batter, Divesh Patil. शेवटचा बॉल, स्विच हिट. टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला पाठवलंय वाईड, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरेंद्र बाबरेच्या बॅट मधून सिक्सर. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं बाबरे. देखिए पहले ही मन बना लिया था, गेंद हाथ से छूटी. ये गजब का स्विच हिट है. सिर्फ स्विच नहीं बल्कि स्वीट भी है. गेंद बल्ले से टकराई, उस पे मोहर थी 6 रनों की. 4 ओवर की समाप्ति, कुल रन बने 57. बचे हुए 2 ओवर में कितने चाहिए? 23. व्हाट अ मैच. ये डगआउट का नजारा. हा शेवटचा बॉल जो स्विच हिट मारला वीरू बाबरेने. 6 धावा मिळाल्यात. डगआउट्स मधूनच पाणी जाईल. षटकार येतोय, त्याच्यामुळे आता ड्रिंक्स ब्रेकमुळे टाइम थांबलाय. 22 मिनिटं घेण्यात आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 कंप्लीट करण्यासाठी 22 मिनिटं आणि 37 सेकंड. 12-23 का इक्वेशन देखना है कि पेनल्टी मेट ओवर कौन डालता है. ये ओवर दोनों टीमों के लिए अहमियत का हामिल है. इसमें मैच की दिशा और दशा दोनों सामने आएंगी. हो सकता है पड़ला किसी टीम का भारी हो, या हो सकता है मैच जहां खड़ा है वहीं रहे. नेक्स्ट मॅच रिग्नेश 11 भिवंडी या टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. टॉस केला जाईल जसं सामना फिनिश होईल. रिग्नेश 11 भिवंडी, कॅप्टन भावेश. 4 ओव्हर संपले, 57 धावा झाल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 23 धावा करायचे. 12 गेंदे 23 रन. दिवेश आणि वीरेंद्र बाबरे एक्झॅक्ट 4 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना टीम मौलिक 11 वाघबीळच्या 57 धावाच होत्या. आणि आता सातपाटी संघाच्या देखील 57 आहेत. लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड. हे 5वं षटक आहे, लास्ट नाहीये, तरी ते वाईड बॉलने सुरुवात झाली. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 58. आता 12 बॉल आणि 22 करायचे आहेत. देखिए सोहेल शेख जिन्होंने मैंडेटरी पावर प्ले में 14 रन देकर 1 विकेट लिया था, उनको पेनल्टी मेट ओवर में बुलाया गया है. आणि पेनल्टीमेट ओव्हर मध्ये सगळ्यात चांगली गोलंदाजी करायची असते, परंतु सुरुवात खराब झाली आहे वाईट बॉलचं. दुसरा बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लॅशी स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न इथे होतोय. पॉइंटला बॉल अडवला जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. 2 धावा दिवेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 60 धावा. Great running between the wicket. They taken first run very fast, build up the pressure on fielder, then taken a easy couple. 11 बॉल मध्ये 20 धावा आता करायचे आहेत. 2 धावा ऍड होतील दिवेशच्या खात्यामध्ये. 60 धावा कंप्लीट. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, हुक केला. बॉल मागे चाललाय. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर फाईन लेगला सिंगल मिळताना दिसेल. दिवेशच्या खात्यात धावा वाढतात. धावा झाल्या 61, 61. पीछे के रन वाकबिल को कहीं पीछे ना कर दे. जिस तरह विकेटों के पीछे रन आ रहे हैं, आप गेंदे बचिए 10 और रन चाहिए 19. व्हाट अ मैच. बने रहिए. कड़क धूप है और कड़क मुकाबला आप देख रहे हैं. धमाका बिग बैश अंडर 25 चॅम्पियनशिप में. वीरू बाबरे सध्या स्ट्रायकिंग एंडला. टीमचा कॅप्टन आहे. धावा कराव्या लागतील. पडल्यानंतर सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सोहेलने लवकर ओळखलं, त्याचमुळे बॉल थोडासा बाहेर टाकला. वीरूसाठी हा डॉट बॉल येतोय. आड़े बल्ले से खेलना चाहते थे. आड़े बल्ले से
ऐसी स्थिति में गेंदबाज को आड़े हाथों लेना थोड़ा मुश्किल हो जाता है। डॉट बॉल 9 बॉल 19 धावांची आवश्यकता 9 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. मॅच ऑन. वीरेंद्रच्या समोर बॉल तयार. फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय. फक्त सिंगल मिळेल. या सिंगल नंतर समीकरण बदललंय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये धावा करायचे 18. पलटवार शुरू हो चुका है मौलिक 11 वाकबिल का। कमाल की बॉलिंग कर रहे हैं इस वक्त सोहेल शेख। ये जो दो गेंदे ये दोनों टीमों के गले की हड्डी बन गई है, ना उगले जाए ना निकले जाए। 8 बॉल 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच ऑन. 62 रन. बॉलर आहे सोहेल. त्याच्या समोर बॅटर दिवेश. दिवेशसाठी हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल तिथे मिळताना दिसेल. या ओव्हर मध्ये शांत ठेवले सोहेलने. लास्ट बॉल या ओव्हरचा. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 63. धावा करायचे 17. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 17. अब स्थिति MS11 सात पार्टी के लिए आ गई है कि इस गेंद पे बड़ा शॉट लगाना ही होगा, मच नीडेड। शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल या ओव्हरचा. फुल टॉस आणि यावेळेला दिशा चांगली दिली आहे. डिस्टन्सही मिळते. हा येतोय षटकार. वीरेंद्रच्या बॅट मधून कॅप्टनच्या बॅट मधून सिक्सर आलाय. ओव्हरची होईल समाप्ती. एक्झॅक्ट 25 मिनिटांनी 1 सेकंदाने 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता धावा झाल्यात या षटकाराच्या मदतीने 69. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 11. क्या मुकाबला चल रहा है। कड़क धूप है, कड़क मुकाबला है, हवाएं भी बह रही है और ये जो ओवर है कुणाल सर, ये अपने आप में एक मैच बन गया है। 11 रन चाहिए, ना कि बहुत ज्यादा ना कि बहुत कम। व्हाट अ मैच। शुभम 25 मिनिटांनी 1 सेकंदाने बरोबर 5 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमने. त्याच्यामुळे कुठलीच पेनल्टी लागणार नाही. फिल्डर आतमध्ये येणार नाही. आणि आता परत एक वेळा मॅच कडे वळूया जिथे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कारण शुभम वर मोठी जबाबदारी आहे 70-70 स्पोर्ट्स कडून या मॅच मध्ये. सुलतान खान स्विंगचा सुलतान त्यांचं देखील इथे आगमन झालंय. मयूर यांचं देखील इथे आगमन झाले. आमचे ग्राफिक्स मॅन 70-70 स्पोर्ट्सचे जे ग्राफिक्स तुम्ही पाहता, जे ड्रॉ तुम्ही पाहता, जे फॉर्म्स तुम्ही पाहता, हे सगळ्या गोष्टी बनवल्या जातात मयूर यांच्या माध्यमातून. मयूर पाटील फ्रॉम काल्हेर आपले स्वागत आहे. मॅच मध्ये आता वळूया. 5 ओव्हर संपलेत. 69 रन झालेत. 11 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धावा. भावेश आपण देखील रेडी राहायचं. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. जसा सामना संपेल प्रथम टॉस करू आणि नंतर प्रेझेंटेशन होईल. गर्म पानी का ओवर हाथ में दिया गया है अनिकेत मते के हाथ में। अनिकेत मते. लास्ट ओव्हर. 11 धावा डिफेंड करायचे आहेत. दिवेश 9 धावा केल्यात 5 मध्ये. वीरेंद्र बाबरे 20. फुलर लेनचा बॉल होता. मागे जात असताना बैठक स्लॉक स्वीप करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल आणि आता 10 धावा करायच्या येणाऱ्या 5 बॉल मध्ये. मॅच ऑन. देखिए देयर इज अ वॉल बिटवीन विक्ट्री एंड वाकबिल। द कैप्टन वीरेंद्र बाबरे इज द टूरिफिक प्लेयर, ही इज स्टिल देयर। पिछला शॉट इतना अच्छा नहीं खेला था, पॉइंट सर्कल में था और ऑफ स्टंप के बाहर की गेंद को आपने मिड विकेट पे खेला। 5 बॉल शिल्लक आहेत. 5 मध्ये 10 धावा करायचे आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. कव्हर्स खाली. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर हुक केलाय. बॉल हवेत आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग खाली येतोय. झेल टिपलाय. आउट होईल वीरेंद्र बाबरे. मोठी विकेट अनिकेत मतेच्या खात्यामध्ये. मॅच मध्ये ट्विस्ट. प्राइजलेस विकेट हासिल की है, फिनिशर नहीं बन पाए कप्तान, अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे। मैच में और रंगत आती भी। 4 गेंदों में जीतने के लिए 10 रन चाहिए। इस ग्राउंड की खासियत है कि यहाँ सुपर ओवर बहुत होते हैं। रात में भी हुआ। जी हाँ, कल रात में भी हुआ. लग रहा है दोपहर भी रंगीन होने जा रही है। एक बात है, इस तरह का जो टोटल रहता है, माना कि 80 इतना आसान टोटल भी नहीं है। आप बोलोगे तो हो भी सकता है, क्योंकि नहीं, आप आज 10 मैचेस है। और आप जब जब बोलते हो तो होता है.
नहीं, मेरा सिर्फ एक्सपीरियंस है। ये आकलन किया जाता है। 4 गेंदे 10 रन, नए बैटर गर्म पानी में आए हैं। सोरेन पांडे, तांडिल, सोरेन तांडिल न्यू बॅटर. बॉल शिल्लक आहे 4 बॉलमध्ये 10 धावा करायचे आहेत. 80चं टार्गेट आहे. 80 टू विन. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. दिवेश अजूनही मैदानामध्ये खेळतोय. वीरेंद्र वीरू बाबरे आता मात्र डगआउट मध्ये असेल. मॅच मध्ये पलटवार केलेला आहे टीम वाघबीळने. रवी शेठ घरत यांचा संघ आहे. मौलिक 11 वाघबीळ ठाणे MS11 सातपाटीच्या विरुद्ध खेळत असताना बंटी बद्री के समझा रहे कि गेंदबाज को क्या करना चाहिए। ऑल इंडिया आइकॉन है, बहुत मशहूर बैटर है, लेकिन मैच में कुछ नहीं कर पाए। लेकिन विकेट कीपिंग से लगभग फील्डरों को आदेश दे रहे हैं कि किसको कहाँ खड़ा रहना है। 4 बॉल 10 धावा. स्वरेन तांडिल फलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना पंच करायचा होता. बॅटच्या वर लागलाय. बॉल गलीमधून डीपिश मध्ये निघालाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सिंगल येते स्वरेन तांडिलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 71. 9 धावा करायचे आहेत. 3-9। आखिरी गेंद पे जो 10 रन आए थे 2 गेंदों पर, वो थोड़े सरदर्द बनते हुए यहाँ पे टीम MS11 सातपाटी के लिए। दिवेश फलंदाजीसाठी 3 बॉल मध्ये 9 धावा. ओ चांगलाच फिरलाय बॅटर, परंतु शॉर्ट बॉलचा वापर केलाय अनिकेत मतेने. रनआउटची संधी आहे. आउट होईल इथे दिवेश पाटील. मोठा धक्का बसलाय MS11 सातपाटीला. मॅच मध्ये पकड मजबूत होते आता कुठेतरी टीम मौलिक 11 ची. देखिए, माना कि MS11 सातपाटी को इस वक्त बची हुई कितनी गेंदें हैं? 2 गेंदे, 2 में 8 चाहिए। लेकिन कुणाल सर, एक उनके लिए ये सरदर्द है कि नए बैटर मैदान में आएंगे। 2 गेंदों में 8 चाहिए। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, किसी तरह की प्रिडिक्शन फेल है। लेकिन पहले इनिंग में मैंने कहा था कि 2 में जो 10 आए हैं आखिर के, वो कहीं मैच का नतीजे पे असर ना करे। फिलहाल तो हो रहा है, लेकिन मैच खत्म नहीं हुआ है। एक्झॅक्ट. प्रथमेश चव्हाणने त्या धावा केल्या होत्या. 2 बॉल शेवटचे 10 धावा खात्यामध्ये आल्या होत्या प्रथमेश चव्हाणच्या. तिथूनच पलटवार राहिला. 80चं टार्गेट सेट झालं. 79 धावा झाल्या. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल श्रेयस देव. श्रेयस देव फलंदाजीसाठी. लास्ट 2 बॉल 2 बॉल मध्ये धावा करायच्यात 8. 2 गेंदे 8 रन. मोठा मॅच, चांगला सामना रंगलाय. पहिला सामना थोडासा एकतर्फा झाला. दुसरा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. सेकंड मॅच सध्या तुम्ही पाहताय. 2 बॉल 8 धावा करायचे आहेत. बॉलर अनिकेत मतेने नक्कीच मॅच मध्ये आणलं या टीमला. चांगली बॉलिंग केली अनिकेत मतेने. श्रेयस देव भी ऐसी कंडीशन में आए हैं कि ऊपर वाले को याद कर रहे होंगे। 2 बॉल 8. ओह काय फटकाय. श्रेयस मते दे घुमा के बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट बॉल टाकला, त्याच्यावर तुटून पडला श्रेयस आणि हा येतोय षटकार. क्या गजब का शॉट मारा है। पावर बैक स्ट्रोक, पीछे रखी हुई गेंद थी, फ्रंट फुट पर आकर पुल खेला है। पावरफुल भी है, डिलाइटफुल भी है, सक्सेसफुल भी है, और इस सिक्सर ने मैच में और गर्मी ला दी है। कमजोर दिल वालों के लिए ये मैच नहीं बचा है। व्हाट अ मैच। ये है धमाका 70-70 अंडर 25। शेवटचा बॉल, लास्ट बॉल मध्ये आता धावा करायच्या 2. 1 रन काढली तर सुपर ओव्हर होईल. काल देखील एक सुपर ओव्हरची मॅच प्रेक्षकांनी पाहिली आहे. लास्ट बॉल, एका बॉल मध्ये धावा करायचे 2. बॅटर मैदानामध्ये श्रेयस देव. काय बॅटिंग केली आहे श्रेयस देवने. आल्या तो पुल केला, सक्सेसफुल राहिला, षटकार आलाय. मॅच ऑन. लास्ट बॉल. थ्रिलिंग कॉन्टेस्ट इथे रंगत असताना 1 बॉल 2. समोर स्ट्रेट फिल्डर आहे. झेल टिपला जाईल विकेट, आणि इथे मात्र सामना जिंकलेला आहे टीम मौलिक 11 वाघबीळ ठाणे. या टीमने एका धावेने भव्य विजय मिळवला या मॅच मध्ये. लास्ट बॉलवर समोर, आणि इथे मात्र एक चांगला झेल पाहायला मिळाला स्ट्रेट, आणि आता फलंदाज बाद होईल, आणि त्याचमुळे एका धावेने हा सामना नावी राहिलाय टीम मौलिक 11 वाघबीळ ठाणेच्या. अभिनंदन रवि गरज जी, आपका अभिनंदन है। किनारे पे डूब गई है MS सातपाटी।
पालकर, और कम पानी में डूबने का गम भी भारी रहता है। लेकिन क्या मुकाबला हुआ, पैसा वसूल मैच। चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर सर कुणाल दाते के साथ। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अनिकेत मते याला, ज्याने धावा डिफेंड केलेल्या आहेत, 2 विकेट घेतलेले आहेत आणि बरोबर 11 धावा त्यांनी डिफेंड करत असताना एका धावेने विजय मिळवून दिला। अनिकेत मते मैन ऑफ द मैच। टॉस साठी यायचंय, टॉस के लिए आपको आना है। राजा शर्मा एंड भावेश नाइक।